कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे संध्याकाळी खोलीमध्ये गेलेल्या असतात, झोपायची वेळ असते. तेव्हा आरशावर पाहतात की आता आरशावर असं लिहिलेलं असतं की उदय एक वेळा वाचलेला आहे, पण आता मात्र दुसऱ्यांदा उदय वाचू शकत नाही. आता एक एक करून घरातील सगळ्यांना तुझ्यापासून दूर करणार आहे. पण आता उदयचा नंबर आहे. उदयचा नंबर झाल्यानंतर पुन्हा बाकीच्यांचा सुद्धा नंबर नक्कीच लागणार आहे, असं सुद्धा इथे आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा माने हे सगळं वाचल्यानंतर मात्र धावतच घरातील सगळ्यांना आवाज देतात आणि सगळ्यांना बोलावून घेत असतात. सगळेजण धावतच माच्या खोलीमध्ये येतात. काय झालेलं आहे, काय झालेलं आहे, असा प्रश्न विचारण्यात आलेला असतो. आणि तेव्हा म्हणत असतात, बघा ना बघा ना, चला ना लवकर, माझ्या खोलीमध्ये आरशावर काहीतरी लिहिलेलं आहे. त्यावर सगळेजण विचारत असतात, काय लिहिलेलं आहे असं काय करतेस? तेव्हा खोलीमध्ये येते आणि म्हणत असते, बघा ना, इथे लिहिलं होतं की आता दुसरा नंबर उदयचा आहे. मी खरं सांगते तुम्हाला, खरंच लिहिलं होतं, असं लिहिलं होतं, असं ती म्हणत असते. आणि तेव्हाच त्या खोलीमध्ये आल्यानंतर तिथे काहीही नसतं. तेव्हा उदय म्हणत असतो, काय झालंय तुला कसलं टेन्शन आहे का? तू एवढा कसला विचार करतेस? सगळं काही ठीक तर होईल, नको काळजी करूस ना का अशी करतेस तू? तुला कसलं टेन्शन आहे का? वर यामिनी म्हणत असते, त्या दिवशी सुद्धा तू इकडे अमृताला दूध देताना तसंच केलं होतंस आणि आज सुद्धा तू तसंच करतेस. तेव्हा म्हणत असते, चला मी तुम्हाला दाखवते ना, इथे लिहिलेलं आहे काहीतरी. आता सगळ्यांना खोलीमध्ये घेऊन येते. खोलीमध्ये घेऊन आल्यानंतर आरशावर पाहण्यात येतं, तर आरशावर मात्र काहीही नसतं. तेव्हा इकडे सगळेजण मला म्हणत असतात, बहुतेक तुम्हाला ना कसला तरी भास झालेला आहे. असं आरशावरती काहीही लिहिलेलं नाहीये. कुठे काय लिहिलं आहे असं सगळेजण सांगतात. तेव्हा आपण पाहतो की म्हणत असतात, नाही, माझा तो भास नव्हता, इथे लिहिलेलंच होतं काहीतरी. आत्ता कसं लिहिलं नाहीये? त्यावर यामिनी म्हणत असते, पण लिहिणाऱ्यांनी मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या ताबडतोब पुसून सुद्धा कसं टाकलं ग मला तेच तर काही कळत नाहीये. काय चतुर आहे तो लिहिणारा सुद्धा. आणि तुला एक गोष्ट सांगू का इकडे त्या दिवशी सुद्धा ते सेम त्याच पद्धतीने झालं होतं ना, तू दुधाच्या बाबतीत सुद्धा तसंच काहीसं केलं होतंस ना. उदय म्हणत असतो, हे बघ तुला कसलं टेन्शन आहे का? तुला कसला भास होतोय का? तू एवढी पॅनिक का होतेस हे बघ, काळजी करू नकोस, आपल्याला काहीच होणार नाहीये. अमृता सुद्धा म्हणत असते, इथे तर काहीच नाहीये आणि तुम्हा सगळ्यांना असं का वाटतंय की इथे काहीतरी होतं म्हणून. तेवढ्यातच मारडायला लागलेले असतात आणि ओरडून ओरडून सांगत असतात, मी तुम्हाला सांगते ना की इथे काहीतरी होतं म्हणून, इथे काहीतरी होतं म्हणून मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पण आता मात्र तिथे काहीच नव्हतं. आणि एवढ्या लवकर ते गायब कसं झालं हा प्रश्न इतर लोकांना सुद्धा पडलेला असतो. आणि तेव्हा ते सगळेजण विचार करत असतात, नेमकं काय चाललेलं आहे? हे बघ तू ना जास्त विचार करत आहेस. ह्या गोष्टीचा अजिबात एवढा सगळा विचार करू नकोस बरं. सगळं काही व्यवस्थित होणार आहे बरं असं इथे आता ते बोलत असतात. आता आपण पाहतो की इकडे कावेरीच्या मनामध्ये विचार सुरू असतो. नेमकं काय झालेलं असेल? तुम्ही नका ना काळजी करू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं, असं कावेरी म्हणते. त्यावर इकडे आता उदय मला एका खुर्चीवर बसवतो आणि माच्या पायाशी बसत असतो आणि म्हणत असतो, हे बघ काय झालेलं आहे? अगं मला काहीच नाही झालेलं, मी तुझ्या समोर आहे. पण तरी सुद्धा रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, नाही, मला खूप भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टीची, मला खूप काळजी वाटते रे उदय तुझी. त्यावर उदय म्हणत असतो, हे बघ झाल्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस ना. आणि हे बघ, तुला कसला तरी भास झाला आहे आणि तू कसलं तरी टेन्शन घेतलेलं आहेस, म्हणूनच हे सगळं काही असं होतंय. प्लीज हे बघ, असा विचार करू नकोस ना, असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. पण कावेरी विचार करत असते, नाही, काहीतरी कुठेतरी पाणी मुरते असं तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो. आणि हे नेमकं कोणी केलंय ह्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे हे सुद्धा तिच्या मनामध्ये येतं. आता आपण पाहतो की इकडे सरू दरवाजाच्या आडूनच हा सगळा काही तमाशा पाहत असते आणि ती म्हणत असते, वा सुलक्षणा वा, खूपच घाबरलीस की तू, आणि मला तुला असंच घाबरताना पाहायचं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा तू अशीच घाबरलेली पाहिजेस आणि मी तुला नेहमी कायम घाबरवणारच आहे. आणि तेव्हा तिनंच हे सगळं काही केलेलं असतं. ह्या गोष्टीची तिला आठवण येते, कशा पद्धतीने ती खोलीमध्ये आली होती आणि म्हटलेली असते की नाही, हा जो काही शेड आहे ना तो खरंच खूप छान आहे. हो, हा तर रंग माझ्या आवडीचाच आहे. खरंच खूप छान शेड आहे.
असं ती म्हणत असते आणि आरशावरती काही अक्षरं लिहित असते. आता बघ सुलक्षणा, मला ना तुला पूर्ण घाबरलेलं पाहायचं आहे. तुला पदोपदी इथे माझी आठवण झाली पाहिजे, ह्या गोष्टी मी अशाच पद्धतीने करणार आहे. काय मॅजिकवाली लिपस्टिक आहे नाही, खरं तर मुलांच्या खेळण्यातली लिपस्टिक आहे आणि इन्स्टंट इथे रेडसुद्धा होते आणि त्याचबरोबर इथे ती निघूनसुद्धा जाते, असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे ह्या सगळ्या गोष्टी सरूने केलेल्या असतात आणि हे सगळं सरूने केलेलं हे समोरसुद्धा आलेलं असतं. हे सगळं सरूने केलेलं आहे हा सुद्धा फ्लॅशबॅक इथे त्यांनी दाखवलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे हे जे काही वादळ आलेलं आहे ना, हे फक्त आणि फक्त इथे सुलक्षणाला धडा शिकवण्यासाठी आलेला आहे. आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा हे सुलक्षणाने हे हे सगळं काही इथे फक्त सुलक्षणाच्या काही केलेल्या गोष्टीमुळे आणि इथे जी काही आपली सरू आहे आणि त्याचबरोबर तिची ती 2 मुलं आहेत, त्या दोघांनासुद्धा इथून काढून टाकलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तिला वाटत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे मात्र आता जी आपली माँ आहे ती रडत बसलेली असते. कावेरी तिच्या बाजूला बसलेली असते आणि कावेरी तिला विचारत असते, माँ मला सांगा ना सगळं काही. हे बघा, तुम्हाला कसला त्रास होतोय का, तुम्हाला कसलं टेन्शन आलेलं आहे का, आणि काय होतंय सगळं नेमकं प्लीज. तेव्हा माँ म्हणत असते, खरंच कावेरीला सांगून टाकू का हे सगळं काही काय चाललेलं आहे. तर तेवढ्यातच आता इथे जी सरू आहे ती येते आणि सरू आल्याबरोबर ती म्हणत असते, एक काम होतं, तुमच्याकडे येऊ का मी आत्ता. त्यावर ती म्हणत असते, हो हो विचारताय का, या ना या ना प्लीज या ना. आता लगेचच ती आतमध्ये येते आणि कावेरी म्हणत असते, बरं ठीक आहे तुम्ही बसा बोलत, मी आलेच. असं म्हणून कावेरी तिथून निघून जाते. आता कावेरी तर तिथून निघून गेलेली असते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता आपण इथे पाहतो की जी काही आपली असा दोघीजणी बोलत कावेरी निघून जाते, तर इकडे आता सरू म्हणत असते, खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्या ह्या घरच्या मामल्यामध्ये किंवा ह्या घरच्या भानगडीमध्ये मी बोलणं किती योग्य आहे हे मला माहिती नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे जे काही झालं आहे त्यामध्ये मला सगळं समजलेलं आहे. म्हणजे हे कसं झालं आहे, काय झालं आहे. मग मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं कोणी दुश्मन वगैरे काही होतं का. त्यावरच मा म्हणत असते, नाही हो, माझं दुश्मन वगैरे असं कोणीच नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, नाही त्याचं काय आहे ना, हे बघा, अशा ह्या ज्या काही गोष्टी होतात ना ह्या सहसा त्याच पद्धतीने होत असतात. म्हणजे बघा ना की आता इकडे जर आपलं एखादं दुश्मन वगैरे कोणी असेल ना, तर तीच लोक आपल्याला अशा पद्धतीने त्रास देऊ शकतात. तेव्हा मा म्हणत असते, नाही नाही, माझं दुश्मन वगैरे कोणी नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला तुमची काळजी कळते, मी सुद्धा एक आईच आहे ना. मग तुम्हाला तुमच्या मुलांची एवढी काळजी आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी इथे मला कळतात. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही इथे व्यवस्थित होईल. हवं तर माझ्याकडे ना एक उपाय आहे या सगळ्या गोष्टीवरती. तेव्हा मा म्हणत असतात, कसला उपाय. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे युग जो आहे तो इथे किचनमध्ये पाणी पित असतो आणि तेवढ्यातच कावेरी पाठीमागून जाते. पाठीमागून गेल्यानंतर इथे आता जो काही युग आहे त्या युगच्या इथे गळ्यालाच असुरा लावत असते. हां, युग म्हणत असतो, "ए काकूबाई, ए काकूबाई, तू हे काय करतेस? काय करतेस? तू काही डोक्यावर पडलीस का? का अशी वागतेस? सोड मला, त्रास होतोय." तेव्हा ती म्हणत असते, "बोल, ह्या सगळ्या गोष्टी तूच केलेल्या आहेस ना?" त्यावर तो म्हणत असतो, "ए, मी का करेल ह्या सगळ्या गोष्टी? तुला काय वेड लागलंय की काय? उलट त्या प्रेमा आंटीला मला असं वाटतंय की इकडे कोणीतरी असं सांगितलेलं असावं की त्यांचा मुलगा म्हणजेच यश ह्या जगामध्ये नाही आहे, म्हणून त्यांना तसे भास होत आहेत. आणि जर तू मला मारून टाकलंस आणि जर मला काही झालं तर इकडे तुझ्या त्या प्रेमा आंटीचं आणि घरच्यांना तू काय सांगणार आहेस? बोल ना, काय करणार आहेस तू?" आणि त्यावर आता इथे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळं काही झालेलं असताना आता कावेरीला प्रश्न पडलेला असतो. त्यावरती म्हणत असते, मग ह्याने केलं नाही तर नेमकं कोणी केलं. आता इकडे ती त्याला विचारत असते जाब, पण तो मात्र वेगळीच भीती तिच्या मनामध्ये घालतो. तो म्हणत असतो, हे बघ, मी अजिबात हे सगळं काही अजिबात असं केलेलं नाही आहे. तुला कळतात का गोष्टी, आणि मी हे सगळं का आणि कशामुळे करू. हे बघ, मी अजिबात नाही केलेलं. आणि जर मला काही झालं तर तू त्या प्रेमांटीला काय उत्तर देणार आहेस. आणि उलट मला इकडे हे करण्यापेक्षा ते सगळं कोणी केले, काय करतंय, हे सगळं शोधून काढणं गरजेचं आहे. तर इथे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की सरू म्हटलेली असते, हवं तर माझ्याकडे एक उपाय आहे जो की मी तुम्हाला सांगू शकते. तेवढ्यातच मा म्हणत असतात, बोला ना. उलट तुम्ही एक आमच्याकडे राहायला आलेला असून सुद्धा तुम्ही आमच्या ह्या घरातल्या गोष्टींचा एवढा सगळा विचार करताय, हे सगळं पाहून मात्र मला तर आनंदच झालेला आहे. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते.
हे बघा, माझ्याकडे ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक उपाय आहे, तो म्हणजेच की ही जी काही ऊद आहे ना ही घ्या आणि ही ऊद घेतल्यानंतर तुम्ही त्या उशाला ठेवा ही ऊद. ह्याने ना खूप फरक पडतो. कसलेही भास होत नाही, कसलेही स्वप्न पडत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या उदीमुळे होतात. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मा ज्या आहेत ना ती ऊद घेतात आणि माने ती ऊद घेतल्यानंतर त्या म्हणत असतात, खरं तर मला ना विश्वासच बसत नाही की तुम्ही एक परकी व्यक्ती असून सुद्धा आमच्या बाबतीमध्ये एवढा सगळा काही तुम्ही विचार करताय. ह्या सगळ्या गोष्टींचा मला मला तर आनंद होतोच आहे, पण विश्वास बसत नाही की तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं काही करताय. खरंच ही तर ना आमच्यासाठी खूपच जास्त आनंदाची गोष्ट आहे. बरं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, येते मी, असं म्हणून सरू तिथून निघून गेलेली असते. आता इकडे सुलक्षणा विचार करत असते, खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची इथे सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे, तर ह्या उदीची सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे उदयला. कारण उदयच्या जीवाला धोका आहे असंच लिहिलं होतं ना तिथे. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही युग आहे तो म्हणत असतो, हे बघ काकूबाई, तू ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नकोस. मी काय सांगतो ते तू नीट ऐक. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी हे सगळं अजिबात केलं नाही आहे आणि ते तुला मी किती वेळा सांगणार आहे आणि हे सगळं कुणी केले ना ते शोधून काढ, असं आता इथे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जी काही मा आहे ती म्हणत असते, नाही, पण मला असा आभास होणं शक्यच नाही. मी माझ्या स्पष्टपणे डोळ्याने पाहिलं होतं की इकडे त्या आरशावरती लिहिलंच होतं. मग आरशावरती हे सगळं काही लिहिलेलं गायब कसं झालं, नेमकं काय चाललेलं आहे, असा सुद्धा इथे आता मा विचार करत असते आणि माझ्या मनामध्ये हे सगळे काही प्रश्न इथे निर्माण झालेले असतात. त्याचबरोबर नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या घरावर हे कोणतंही संकट येता कामा नये. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. ह्या उदीची गरज ना माझ्यापेक्षा जास्त इथे माझ्या उदयला आहे. मी एक काम करते, ही जी काही ऊद आहे ना ही माझ्या उदयच्याच डोक्याखाली ठेवते. जर ही जी उदयपाशी ठेवली तर मात्र त्याचा जीव वाचू शकतो, असा इथे ती विचार करते आणि उदयच्या खोलीकडे जात असते. आता उदयच्या खोलीकडे गेल्यानंतर इथे जी सरू आहे तिला मात्र पूर्ण खात्री असते आणि विश्वाससुद्धा असतो. ती विचार करत असते, माहीत होतं मला सुलक्षणा, तू अगदी असंच सगळं काही करणार आहेस. मला माझा पूर्ण विश्वास होता की नक्कीच तू तुझ्या उदयकडेच येशील आणि ती ऊद ठेवशील. कारण तुझं माझ्या यशवर कधीच प्रेम नव्हतं गं, कधीच प्रेम नव्हतं. फक्त तो एक दिखावा होता. तुझं खरं प्रेम तर इथे तुझ्या मुलावर म्हणजेच ह्या उदयवर आहे आणि राहणार आहे, हे मला माहिती आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर ऊद बनवायला तसा फारसा मला कितीसा वेळ लागला आणि तेव्हा ती ऊद बनवताना दाखवलेली आहे. आता ही ऊद कसली आहे, काय आहे, खरं तर ही उग्रवासाची ऊद आहे. बहुतेक ना ह्या उदीमुळे ना माणसाचा जीव जाऊ शकतो आणि ह्याच्या वासामुळे सुद्धा गुदमरायला होऊ शकतं. म्हणजे ह्या उदीचा वास उग्र आहे. माणसाला ज्या गोष्टी नको असतात त्याच गोष्टी ह्या उदीमध्ये असतात आणि एकदा का ह्या उदीचा वास माणसाच्या डोक्यामध्ये गेला, शरीरामध्ये गेला, तर माणसाला श्वास घ्यायला कमी पडू शकतो. असंच काहीसं मिश्रणही असू शकतं. तर आता मात्र इकडे मा उदयकडे येतात. उदयच्या पूर्ण कपाळाला ती ऊद लावतात आणि त्याच्या उशाखाली ती ऊद ठेवत असतात. आता उदय लगेच उठतो आणि म्हणत असतो, मा काय झालेलं आहे? अगं अशी काय करतेस तू, काय झालंय? तेव्हा ती म्हणत असते, नाही रे बाळा, काही नाहीये. मला तुझी काळजी वाटते ना आणि त्यामुळे काळजी वाटत असल्या कारणाने मी हे इथे अशी ऊद आहे आणि ही ऊद तुझ्या डोक्याला लावते आणि तुझ्या डोक्याला लावल्यानंतर तुला देवी आईचाच आशीर्वाद मिळू शकतो, असं सुद्धा इथे आता त्या बोलत असतात. तेव्हाच उदय म्हणत असतो, हे बघ मा, तू काळजी करू नकोस, मला काही एक झालेलं नाही आहे, मी अगदीच ठीक आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यावर मा म्हणत असतात, हो रे उदय, ते सगळं मला कळतंय, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण तरीसुद्धा मी एक आई आहे ना तुझी आणि आई असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी इथे मला काळजी करू दे तुझी, असं त्या म्हणतात. तेव्हा हे सगळं काही सुलक्षणा पाहत असते, सरू पाहत असते आणि ती विचार करत असते, बघितलं, मला पूर्ण खात्री होती सुलक्षणा तू असंच करणार आहेस. आता आता तुझा उदय कायमचा झोपणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तो अजिबात उठणार नाही आहे आणि मी त्याला उठूसुद्धा देणार नाही, असं सुद्धा आता इकडे सरू म्हणत असते. कारण ती ऊद जी आहे ना ती एवढी उग्र आहे की त्या उदीमुळं मात्र काही झालं तरी माणूस आता एकदा का झोपला की तो कायमचाच झोपतो, असं ती इथे बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे सरूने केलेल्या असतात. आता इथे सुलक्षणा तर निघून जाते. आता सुलक्षणा निघून
गेल्यानंतर जी सरू आहे ती थोड्या वेळाने खोलीमध्ये येते. आता ती खोलीमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही उदय आहे त्या उदयचा हात ती हातामध्ये घेते आणि त्याचा हात हातामध्ये घेतल्यानंतर ती म्हणत असते की आता आता मला बघायचं आहे की तू कसा वाचतोस, काय होतंय, हे सगळ्या गोष्टी मला पाहायच्या आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की तू अजिबात वाचू शकत नाही, असं म्हणून त्याचा हात ती सोडून देते. दुसऱ्या बाजूला बरीच रात्र झालेली असते आणि त्यामुळे कावेरीला मात्र तहान लागलेली असते. ती झोपेतून उठते, पाहते तर मात्र मगामध्ये अजिबात पाणी नसतं. त्यामुळे ती विचार करते, आता तर ह्यातलं सगळं पाणी संपलेलं आहे, मी पटकन जाऊन पाणी घेऊन येते, असं म्हणून ती बाहेर निघते. तर इथे सरू उदयच्या खोलीमध्येच असते. उदय गाढ झोपलेला असतो. आता त्याच्या डोक्यावर AC असतो आणि AC हलकासा चालू असतो. तेव्हा लगेच आता इथे सरू त्या ACची वायर कट करत असते, जेणेकरून ह्याला कसलाही वास येऊ नये, ह्याला कसलाही म्हणजे जो काही ऑक्सिजन आहे तो कसलाही मिळू नये याचा ती विचार करते. ताबडतोब स्वतःच्या नाकावर हात ठेवते आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न ती करत असते. आणि ही ACची वायर कट केल्यानंतर सगळ्या विंडो, पडदे हे सगळं काही ती इथे बंद करून टाकत असते. आता कावेरी बाहेर येते. कावेरी बाहेर निघाल्यानंतर तिथेच जो युग आहे तो मात्र सोफ्यावर झोपलेला असतो. त्या सोफ्यावर झोपल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा ग्लास असतो. तो खरं तर पाण्याचा ग्लास पूर्ण भरलेला असतो आणि तेव्हा कावेरी विचार करते, जाऊ दे, बाहेर जाऊन पिण्यापेक्षा इथे हे पाणी आहे ना, तेच पाणी मी पिते, बाहेर नको जाऊन प्यायला, असा इकडे ती विचार करते. आणि तेवढ्यातच आता आपण पाहतो की त्याला तो जो युग आहे तो थोडासा हलला जातो, त्याच्या शरीराची थोडीशी हालचाल होते आणि तेवढ्यातच कावेरी म्हणत असते, नाही नाही नाही, हा बहुतेक जागाच आहे, नको, मला असं वाटतंय की ह्यानं ना तोंड लावून पाणी प्यायलेलं असेल, त्यापेक्षा नकोच, मी ना बाहेर जाऊनच पाणी पिते, असा ती विचार करते. आता किचनमध्ये पाणी प्यायला आलेले असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण इकडे आता जी काही सरू आहे, सरू उदयच्या खोलीमधून निघत असताना दरवाजाला थोडीशी फट असते आणि तिथून बाहेर तो वास येऊ नये किंवा बाहेरची हवा आतमध्ये जाऊ नये ह्या गोष्टीचा ती विचार करते आणि ताबडतोब त्या दरवाजाला आता इथे ती एक कपडा लावून ठेवते, जेणेकरून तो जो काही आतला वास आहे तो बाहेर येऊ नये आणि बाहेरचा ऑक्सिजन आतमध्ये जाऊ नये याची काळजी ती घेत असते आणि दरवाजा पूर्ण बंद करते. आता कावेरी येते आणि तिला किचनमध्ये कसला तरी वास येतो. ती विचार करत असते, नक्कीच काहीतरी इथे प्रॉब्लेम झाला आहे, काय झाला आहे, आणि म्हणूनच ती तो वास घेते. पण हा वास कसला तरी विचित्र आहे. आता उदयच्या खोलीकडे येते. उदयच्या खोलीला कपडा लावलेला असतो. ती पाहते, दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर खूप जास्त कठीण वास इथे असतो. तेव्हा कावेरी मात्र उदयला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण उदय मात्र गाढ झोपलेला असतो. तेवढ्यातच कावेरी आता दोन्ही हातावर धरून त्याला तिथून खोलीतून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, उदय, उदय दादा, उदय दादा, प्लीज उठा ना उदय दादा, असं म्हणून ती त्याला तिथून घेऊन जाण्याचा सुद्धा तेवढाच प्रयत्न करत असते. तर आता प्रेक्षकांनो, फायनली इथे जी कावेरी आहे तिला उदय काही केल्या उचलत नसतो आणि त्यामुळे त्या वासामुळे कावेरीला सुद्धा इथे त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. आता कावेरी मात्र त्याच खोलीमध्ये आहे, त्याच अवस्थेमध्ये बेशुद्ध होऊन पडलेली असते. पण आता नेमकी ही ऊध कशी असेल, त्याचबरोबर उदय आणि कावेरीला काय झालेलं असेल हे पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेची रिव्ह्यू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.